नमस्कार, मी तुषार म्हात्रे आणि माझ्या समवेत आहेत आसावरी आंबेकर मॅडम. नमस्कार. आज आपण भेटत आहोत शरद पवार इन्स्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या निमित्तानं. यावर्षीचा जो आपला विषय आहे, आपली जी मुख्य थीम आहे ती म्हणजे फ्लिप क्लासरूम अर्थात वर्गपालट अध्यापन पद्धती. या निमित्तानं आज आम्ही चर्चा करणार आहोत. काही प्रश्न आहेत जे ह्या फेलोशिपमध्ये सहभागी होणारे शिक्षक आहेत त्यांच्या मनातले काही प्रश्न असतील, तर ह्या प्रश्नासंदर्भात आज आम्ही चर्चा करतोय आणि आम्ही लगेचच आता थेट चर्चेला आपण मॅडम सुरुवात करूया. नक्कीच. तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे, की फ्लिप क्लासरूम म्हणजेच वर्गपालट अध्यापन पद्धती म्हणजे नेमकं काय? मस्त प्रश्न एकदम. आता याच्यामध्ये पारंपरिक वर्गखोलीत काय होतं तर शिक्षक बोलतात आणि मुलं ऐकत असतात, विद्यार्थी ऐकत असतात. याच्यामध्ये आपण उलटं करण्याचा प्रयत्न कसा करणार आहोत की काही प्री क्लास प्रिपरेशन असेल ते विद्यार्थी घरी करून येतील, जे शिक्षक आधी रचतील. मग ते प्री क्लास प्रिपरेशन झाल्यावर विद्यार्थी वर्गात येतील तेव्हा त्यांची उत्सुकता वाढलेली असेल त्या विषयाबद्दलची आणि वर्गात येऊन त्याच्याबद्दल काही डिस्कशन्स, काही प्रॉब्लेम सॉल्विंग, काही चॅलेंजेस शिक्षक मुलांना देतील. अशा पद्धतीने वर्गात चर्चा होईल. वर्गात जेव्हा चर्चा होईल तर मुलं पियर्समध्ये चर्चा करतील, म्हणजे एकमेकांच्या सोबत त्यांचं शिकणं होईल. एकमेकांच्या सोबत मुलं शिकतात तेव्हा त्यांचं शिकणं खूप चांगलं होतं, कारण तिथं त्यांना ना भीती नसते कशाची. आणि समजा त्यांना एखादी गोष्ट नाही समजली त्या ग्रुपमध्ये किंवा असं, तर शिक्षकांशी चर्चा करतील. त्यामुळे शिक्षकांचा इंटरॅक्शनचा, मुलांबरोबरच्या इंटरॅक्शनचा वेळ खूप चांगला वाढेल आणि एकूण संकल्पना स्पष्ट व्हायला मदत होईल. असं साधारणतः फ्लिप क्लासरूमचं स्वरूप आहे. त्याच्यात अनेक गोष्टी करता येतील आणि शिक्षक जेवढे क्रिएटिव्हली विचार करतील, शिक्षक जेवढे क्रिएटिव्हली विचार करतील तेवढं हे अजून खूप चांगलं होऊ शकतं. मला तर ही कल्पना खूप आवडली. पण मला एक शंका अशी आहे की हे आपल्याकडे म्हणजे आपल्या देशामध्ये कुठे होतंय का? त्याचबरोबर इतरही देश आहेत जगामध्ये, तर या जगामध्ये देखील ही पद्धती कुठे वापरली जाते का? हां, तर अमेरिका, त्यानंतर चीन, जर्मनी, स्पेन या ठिकाणी आता बऱ्यापैकी याचा फ्लिप क्लासरूमचा अंतर्भाव शिक्षणामध्ये केलेला आहे. भारतामध्ये उच्च शिक्षणामध्ये त्याचा अंतर्भाव केलेला आहे, काही शाळांमध्ये पण आहे. आणि आता आपण करणार आहोत आणि आपण खूप नवीन पद्धतीने करणार आहोत. आणि शिवाय आपण महाराष्ट्राला योग्य असं, म्हणजे आपण म्हणू कस्टम मेड असं काहीतरी विचार करून आपण त्याच्यामध्ये खूपच चांगलं योगदान करू शकतो. तुम्ही जी उदाहरणं सांगितलीत की विद्यार्थी घरी अभ्यास करणार आहेत, शाळेत येऊन ज्याला आपण होमवर्क म्हणतो तो खरं तर आता क्लासवर्क असणार. बरोबर. मग घरी ते जे शिकतायत किंवा घरी कोणतीही ते कृती करतायत, तर शिक्षकांनी त्यांना एखाद्या संकल्पनेचा व्हिडिओ पाठवणं इतकंच मर्यादित अर्थ ह्या फ्लिप क्लासरूमचा आहे का? प्री क्लास प्रिपरेशन तर ते प्रत्येक टॉपिकसाठी, प्रत्येक इयत्तेसाठी, प्रत्येक वर्गासाठी वेगळं आहे. शिक्षकांना आपली मुलं माहिती आहेत, त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती माहिती आहे आणि तिथलं एन्व्हायरमेंट माहिती आहे. त्यामुळे प्री क्लास प्रिपरेशन हे फक्त व्हिडिओच असेल असं नाही. व्हिडिओ हा नक्की एक भाग आहे त्यातला. पण समजा आता एखाद्या प्रदेशात टेक्नॉलॉजीच नाही आहे, इंटरनेटच नाही आहे, स्मार्टफोन नसतील विद्यार्थ्यांकडे, तर त्या व्हिडिओला काहीतरी पर्याय असेल. मग त्याच्यात निरीक्षणं येतील, कुठे कोणाची घरच्यांची मुलाखत येईल, गावातल्या सरपंचांची मुलाखत घेणं असेल किंवा कुठल्या लोकसेवकाची मुलाखत घेणं असेल किंवा कोणाची चर्चा असेल. तर अशा अनेक पद्धतींनी प्री क्लास प्रिपरेशन आपल्याला करता येतं. व्हिडिओ हा एक नक्की चांगला पर्याय आहे, पण तो सर्वच गोष्टींसाठी नाही. म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर ग्रहण, सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण हे काही आपल्याला असं डोळ्यांना दिसत नाही किंवा आपण व्हिज्युअलाइज करू शकत नाही. त्याच्यासाठी व्हिडिओ हा नक्की उत्तम पर्याय आहे. पण इतर टॉपिक्ससाठी आपण वेगवेगळा विचार हा नक्कीच करू शकतो. म्हणजे व्हिडिओ हे साधन आहे, पण फ्लिप क्लासरूमचा गाभा म्हणू शकत नाही आपण. नाही, ते एक वन ऑफ द माध्यम, आपण वन ऑफ द मीडियम आपण त्याला म्हणू शकतो. आणि तुमच्या बोलण्यातून जे आलं की
इंटरनेट नसेल काही ठिकाणी, कारण आपल्या देशामध्ये अजूनही ग्रामीण भागामध्ये असे काही भाग आहेत की जिथं सर्व सुविधा पोहोचलेल्या नाहीत. हं. मग अशा ठिकाणी आपण फ्लिप क्लासरूम कशा पद्धतीनं वापरू शकतो? आता उदाहरणच द्यायचं झालं त्याचं, तर समजा आपल्याला फूड अँड न्यूट्रिशन शिकवायचं आहे. हं. म्हणजे आता आपल्याला अन्न आणि पोषण. कुठलं म्हणजे पोषणाबद्दल आपल्याला सांगायचं आहे. तर आपण विद्यार्थ्यांना हे चांगलं असतं, हे खावं, हे खाऊ नये, हे सांगण्याच्या व्यतिरिक्त आपण विद्यार्थ्यांना हे चांगलं आहे, हे चांगलं नाही, हे प्रीच करून सांगण्यापेक्षा समजा आता एक मी तुम्हाला कृती सांगते, की समजा कुठलंही पॅकेट घेतलं, पॅकेज फूड घेतलं, त्याच्यावरच्या घटक पदार्थांची यादी केली आणि ते घटक पदार्थ सगळे शोध, त्याचं आपल्या शरीरासाठी पोषण मूल्य काय आहे ते शोध, असं आपण मुलांना जर सांगितलं तर मुलांना नक्कीच की MSG जिथं आहे ते इथं मी खायला नाही पाहिजे हे स्वतःलाच कळेल. शिक्षकांनी सांगायची गरजच नाही पडणार. तर त्यामुळे लर्निंग हे इंडिव्हिज्युअल होत जाईल, मुलांचं पर्सनलाइज्ड होत जाईल आणि ते स्वतः शिकतील. त्यांना कोणी सांगण्याची गरज नाही पडणार. हां, म्हणजे थोडक्यात आपण ही पद्धती वापरण्यासाठी हायटेक असणं गरजेचं नाही. अगदी लोटेक असेल तरी देखील आपलं काम होऊ अगदी शकेल. अगदी बरोबर आहे. म्हणजे लो टेक किंवा नो टेक म्हणलं ना तरी चालेल. टेक्नॉलॉजी हे आपलं सहाय्य करणारं एक म्हणजे आपल्या एक मीडियम आहे, सहाय्य करणारं मीडियम आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी नक्कीच प्रभावी आहे. जिथे टेक्नॉलॉजी नाहीच आहे तिथे सुद्धा आपल्याला फ्लिप क्लासरूम नक्कीच वापरता येईल आणि त्याच्यासाठी प्री क्लास प्रिपरेशन जे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला रचता येईल आणि शिक्षकांनी क्रिएटिव्ह होण्याची गरज आहे त्याच्यासाठी आणि शिक्षक हे नक्कीच असतात कारण त्यांना त्यांची मुलं माहिती असतात. हां, म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायला गेलो आपण तर असेही काही शिक्षक आहेत की ज्यांनी प्रत्यक्षात ही पद्धती वापरलेली देखील आहे. बरोबर. हां, म्हणजे ते हां. ना ते करतच असतात पण हां. त्यांना ह्याला फ्लिप क्लासरूम म्हणतात एवढं माहिती नसतं फक्त. हां. म्हणजे त्याला ती टर्मिनॉलॉजी जी आहे ती माहिती नसते पण ऑलरेडी काही लोक हे करतच असतात. काही शिक्षक नक्कीच हे करत असतील. हां. आता थोडंफार माझ्या लक्षात यायला लागलंय हं. की मला नेमकं काय करायचंय माझ्या वर्गामध्ये, माझ्या विद्यार्थ्यांसाठी. पण आता सध्याचा जर आपण ज्याला आपण म्हणतो की सध्याचा जमाना हा AIचा जमाना आहे बरोबर. आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये थोडाफार त्याचा वापर कुठे ना कुठेतरी होत आहे. तर आता मला असं वाटतं की फ्लिप क्लासरूममध्ये AIचा वापर करता येईल का? आणि जर करता आला तर तो कसा करायला हवा? AIचा आता म्हणजे AI इंटरव्हेन्शन्सनी काही गोष्टी खूप जलद व्हायला लागल्यात. हे तर आपण मान्य करायलाच पाहिजे. पण मगाशी मी म्हणल्याप्रमाणे जसं आपण नोटेक लोटेक म्हणतोय तसं AI वापरून AI न वापरता असं दोन्ही पद्धतीने आपण फ्लिप क्लासरूम वापरू शकतो. जर का आपण नोटेक आणि लोटेकचा विषय होता पण AIचा उपयोग शिक्षक नक्कीच करू शकतात. तर AI शिक्षकांना प्री क्लास प्रिपरेशन तयार करण्यासाठी मदत करेल. काही ॲक्टिव्हिटी रचतील किंवा काही निरीक्षणं असतील, चर्चा असतील अशा किंवा काही मुलाखत घ्यायची असेल त्या मुलाखतीची प्रश्नावली काढून मिळेल. त्यानंतर ॲक्च्युअल ते कन्सेप्ट शिकवताना म्हणजे मुलांना ते कन्सेप्ट माहीत असण्याकरता काय सांगणं गरजेचं आहे त्या कॉन्टेक्स्टमध्ये याच्यावरही AI तुम्हाला खूप चांगलं इनपुट देऊ शकतो. शिवाय मुलांच्या असेसमेंट करण्याकरता आपण AIचा वापर करू शकतो. म्हणजे फक्त अगदी येस नोवाले मल्टिपल चॉईस साधे क्वेश्चन काढण्याच्या ऐवजी सिनारिओ बेस्ड क्वेश्चन्स काढले तर AIचा वापर याच्यात शिक्षकांना खूपच चांगला करता येईल. तर AI हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. फक्त AI नाही म्हणून फ्लिप क्लासरूम होणार नाही असं नाही आहे. यावरून माझ्या आता एक लक्षात यायला लागलं की मला जी समस्या जाणवते एक ती म्हणजे की माझ्या वर्गातले सर्व विद्यार्थी जे असतील ते एकाच क्षमतेचे नसतील. अगदी बरोबर. अध्ययन स्तरानुसार त्यांचं अनेक प्रकार पडू शकतील. मग अशा वेळेला जर मला फ्लिप क्लासरूम वापरायचा आहे तर मी AIच्या मदतीनं प्रत्येकासाठी स्वतंत्र कृती त्यांच्या क्षमतेनुसार मी देऊ शकेन. फार छान तुम्ही विचार केलात. तुम्ही स्वतः शिक्षक असल्यामुळे तुम्ही ते त्या भूमिकेत आता जाताय त्यामुळे ते मुलांसाठी त्याचा वापर खूपच चांगला होईल नक्की. हां, आता आपण AIकडे वळलो तेव्हा आपण हा विचार केला की शिक्षकांना बऱ्याचशा कामांमध्ये ह्या गोष्टीची मदत होऊ शकेल. विशेषतः कोणत्याही प्रकारचं लेसन प्लॅनिंग असेल किंवा इतर काही. तर ही सगळी कामं करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वेळ. तर शिक्षकाचा वेळ नक्कीच वाचणार आहे असं मला वाटतं. बरोबर. हां,
पण आता एक दुसरी शंका मला अशी आहे की आपण म्हणतोय की इथे AI वापरतोय, मग विद्यार्थ्यांनी देखील AIचा वापर करावा का? हां, म्हणजे करू नये असं तर नाहीच आहे आणि आपण नाही म्हणलं तरी विद्यार्थी करणारच आहेत. पण कधी पण कुठलीही नवीन टेक्नॉलॉजी येते, त्याच्याबरोबर कल्चर बदलतं. तर ते कल्चर कसं असावं, ह्याचा भान ठेवून शिक्षकांनी तिथे मदत करणं विद्यार्थ्यांना फार गरजेचं आहे. म्हणजे इथं शिक्षकाची भूमिका फार महत्त्वाची येते, की ते AIचा वापर हा पॉझिटिव्ह पद्धतीने विद्यार्थी कसं करतील, याच्यावर शिक्षकांचं लक्ष असलं पाहिजे. म्हणजे तो नियंत्रित असलं पाहिजे. म्हणजे तो वेळ, तो स्क्रीन टाईम हे सगळं विद्यार्थ्यांनी वापरताना नियंत्रित असलं पाहिजे. आणि आत्ता मी असं म्हणेन, की एक 9वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी वापरावं. आधीचे वापरतीलच, नाही वापरणार असं नाही आहे. पण आपण एन्करेज करू, की 9वीच्या पुढच्या विद्यार्थ्यांनी ते वापरावं. हां, म्हणजे आता तुमच्या ह्या बोलण्यातून माझ्या असं लक्षात येतंय की AIचा वापर नियंत्रित असायला हवा, तो पर्यवेक्षित असायला हवा. अगदी बरोबर आहे. आणखी एक आणि स्क्रीन टाईम हां, सुद्धा. त्याबरोबरच स्क्रीन टाईम स्क्रीन टाईम. सुद्धा. हां. हं. आणि आणखी एक भाग आहे की विद्यार्थ्यांनी थेट AI कडून कोणतीही उत्तरं मिळवण्यापेक्षा, ज्याला आपण म्हणतो की हे जनरेटिव्ह काम झालं, त्याऐवजी विद्यार्थ्यांनी जे काम केलंय ते AI कडून तपासून घेणं, अगदी क्युरेटिव्ह बरोबर. म्हणूया आपण हं. त्याला. तर अशा पद्धतीनं काम होणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. मला वाटतं खूप छान मुद्दे आपले इथे येत आहेत. आता पुन्हा जसं मी वर्गांचा, शाळांचा, वेगवेगळ्या शिक्षकांचा विचार करतो, तर आणखी काही प्रश्न माझ्याकडे येतात, की वर्गपालट पद्धती आपण जी म्हणतोय, ही कोणत्या इयत्तांसाठी योग्य ठरू शकेल? आता तुमचा प्रश्न होता, की कुठल्या इयत्तांसाठी हे योग्य आहे? तर योग्य सगळ्याच इयत्तांसाठी आहे. हं. पण थोडं व्यावहारिक पण बघायला लागतं. हं. आपल्याला तास मोजकेच असतात. त्याच्यात कसं आता बसवायचं हे बघायचं असतं. त्यामुळे आपण आत्ता असं करू शकतो, की काही इयत्ता, त्यातले काही विषय, त्यातले काही टॉपिक असं सिलेक्ट करून आपण करू शकतो. तर आपण करू सगळ्याच इयत्तांसाठी करूच शकतो. पहिली दुसरीमध्ये वर्गात जास्ती कृती होत असतात. नंतर जशी इयत्ता वाढते, तशी कृतीचं प्रमाण कमी होतं आणि व्याख्यानांचं प्रमाण वाढतं. तर ते आपल्याला नेमकं बदलायचं आहे, की वर्गात कृती झाल्या पाहिजेत, चर्चा झाली पाहिजे. म्हणजे ऑल ब्रेन्स ॲक्टिव्ह हे जे वर्गात घडायला पाहिजे, ते वर्गात घडण्याकरता आपल्याला ज्या ज्या इंटरव्हेन्शन्स कराव्या लागतील, त्या सगळ्या आता वर्गात झाल्या पाहिजेत. हां. म्हणजे आता प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी आहेत, हां. माध्यमिक स्तरावरील विद्यार्थी आहेत. तर ह्यांच्यासाठी जेव्हा आपण कोणत्याही प्रकारची कृती आयोजित करतोय, हं. तर हा विचार व्हायला हवा असं मला वाटतं. हं. दुसरं म्हणजे विशेषतः जे इयत्ता 4थीच्या खालील विद्यार्थी असतील, हं. तर ह्यांच्या अभ्यासामध्ये एक असं लक्षात येतं की पालकांचा सहभाग खूप जास्त आहे. हं. त्यामुळे कोणतेही, ज्याला आपण पूर्व अध्ययन म्हणतो, की जो फ्लिप क्लासरूमचा सर्वात महत्त्वाचा भाग, हं. तर पूर्व अध्ययनामध्ये कृती देताना त्यांना छोटे व्हिडिओ असतील, एखादी गोष्ट असेल, ज्याच्यामध्ये चित्र आहेत, रंग आहेत, अशा गोष्टी त्यांना असायला हव्यात असं मला वाटतं. मात्र माध्यमिक स्तरावरचे विद्यार्थी स्वतः नोट्स काढणं किंवा इतर कामं करू शकतील. हं. तर त्यांच्या बाबतीत आपण थोडं अजून उच्च स्तरावरील काही कृती आपण आयोजित करू शकतो. म्हणजे शिक्षकांनी या कृती रचाव्यात. हं. टेक्स्टबुकचा आधार घ्यावा. हां. टेक्स्टबुकमध्ये उपक्रम आहेत, कृती दिलेल्या आहेत आणि अध्ययन निष्पत्ती पण आहे. आता आपली जी कृती आहे, ती त्या अध्ययन निष्पत्तीशी निगडीत असली पाहिजे. बरोबर? तर आता मी तुम्हाला एक उदाहरण देते, की आपल्याला आलेख शिकवायचा आहे. हं. तर आलेख शिकताना 4 क्वाड्रंट्स आहेत. मग त्याचे हे कोऑर्डिनेट्स आहेत. ह्या क्वाड्रंटमध्ये प्लस प्लस असतं, ह्या क्वाड्रंटमध्ये प्लस मायनस असतं. हे जे सगळं आहे, ते शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घरनं वाचून यायला सांगावं. वर्गात काय करता येईल, की वर्गात एक खेळ घेता येईल. ग्राउंडवर आलेख आखता येईल किंवा एक मोठा आलेख वर्गात आणता येईल. त्याच्यावर सोंगट्या टाकून ही सोंगटी कुठे आहे, ती सोंगटी कुठे आहे, असा खेळ घेता येईल. त्याचे जज उरलेल्या विद्यार्थ्यांना करता येतं. वर्गात 2 गट करावेत. एकाने खेळ खेळावा, एकाने जज करावा. असं केल्याने काय होणार आहे, की सगळे ॲक्टिव्हली त्याच्यात पार्टिसिपेट करतायत. हा चूक करतोय, हा बरोबर करतोय, हे मुलंच एकमेकांना करेक्ट करतायत आणि मुलं जिथं चुकतायत तिथं शिक्षक मध्ये लक्ष घालून त्यांना गाईड करतायत. तर हे इतकं सोपं
होतं आणि ती एन्जॉयबल प्रोसेस होते. म्हणजे लर्निंग ही एक एन्जॉयबल प्रोसेस झाली पाहिजे, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मुलांना ते लादलंय असं न वाटता आपण हे खूप मजा करत करतोय आणि शिक्षण घडतच आहे तिथे. ही गोष्ट जास्ती महत्त्वाची फ्लिप क्लासरूमच्या संदर्भात ठरते, की ऑल ब्रेन्स ॲक्टिव्ह इन द क्लासरूम आणि शिक्षक सुपरवायझिंग देम अँड शिक्षक टेकिंग बेस्ट आउट ऑफ देम. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी खरं तर शिक्षक म्हणून काम करतोय, हां. पण आता तुमचं उदाहरण ऐकून असं मला वाटायला लागलं की कदाचित ह्या वर्गात मी विद्यार्थी म्हणून जायला हवं, की जिथे गणिताच्या तासाला बरोबर. खूप छान काहीतरी ऍक्टिव्हिटी होत आहे. ॲक्टिव्हिटी होत आहे. हां. आता एक तुम्ही हे गणिताचं उदाहरण दिलं. हां. पण जसं आता आपण मगासपासून चर्चा करतोय हां. ह्या फ्लिप क्लासरूम संदर्भात, तर हे सर्व विषयांसाठी शक्य आहे का? हो, अगदी नक्कीच शक्य आहे. म्हणजे अजून एखादं मी तुम्हाला उदाहरण देते, की भाषेचा एखादा धडा आहे. त्याच्यावर तो धडा वाचून यावा. आता त्या धड्याचं उद्दिष्ट काय असेल, की समजा व्यक्तिचित्रण लिहिणं हे त्या धड्याची अध्ययन निष्पत्ती असेल. तर शाहू महाराजांचा धडा आहे मला वाटतं 6वीला का 7वीला तो शाहू महाराजांचा धडा आहे. तर तो धडा म्हणजे फक्त शाहू महाराज कसे होते, काय होते, ते काय काम करत होते एवढं न शिकता त्याचं व्यक्तिचित्रण हे पण एक उद्दिष्ट आहे. एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह किंवा भाषिक उद्दिष्ट आपण ज्याला म्हणतो ते व्यक्तिचित्रण. मग आपण काय करू शकतो, की घरी मुलांनी माझ्या आईचं व्यक्तिचित्रण लिहिलं किंवा माझ्या घरी काम माझ्या घरी काम करायला येणाऱ्या मदतनीसांचं मी व्यक्तिचित्रण लिहिलं. म्हणजे काय आहे, की ते जे लर्निंग आहे ते माझ्याशी रिलेट होतंय, इंडिव्हिज्युअलशी रिलेट होतंय. त्यामुळे त्यांना ते जास्ती जवळचं वाटतंय. त्यामुळे व्यक्तिचित्रण हा कन्सेप्ट त्यांना खूप छान समजणार आहे, कारण ते आपल्या जवळच्या व्यक्तीचं लिहायचं आहे. तसंच मग शाहू महाराजांचं लिहायचं, मग शिवाजी महाराजांचं लिहायचं आणि कोणाचंही लिहितील ते. त्यामुळे व्यक्तिचित्रण ही संकल्पना खूप छान स्पष्ट होईल त्यांना ह्या पद्धतीने केल्यास. कारण ते काय आहे, की ते त्यांचं पर्सनलाइज लर्निंग झालं पाहिजे त्याच्यामध्ये. ही म्हणजे महत्त्वाची गोष्ट फ्लिप क्लासरूममध्ये सर्वात घडते. जेव्हा आपण म्हणजे त्या कृती आपण बरोबर त्यांना म्हणजे त्यांचं फ्लिप क्लासरूममध्ये त्या कृती मुलांचं लर्निंग चांगलं होईल अशा दृष्टीने रचत आपण गेलो ना, की त्या संकल्पना नक्कीच स्पष्ट होतील याची मला खात्री आहे. हां, म्हणजे भाषेच्या बाबतीत मला अजून एक असं आठवतं, की एखादा निबंध असेल, की हां. जो त्या विद्यार्थ्यानं स्वतःच्या मनानं लिहायचा आहे. हां. हे काम त्याला जर होमवर्क म्हणून दिलं, हां. तर तो घरी नेमकं कोणत्या पद्धतीनं लिहेल हे आपल्याला माहीत नसायचं. कदाचित तो कुठून तरी दुसरं पाहून लिहिण्याची शक्यता होती. बरोबर. पण आता तेच काम जेव्हा होमवर्क ॲज अ क्लास वर्गात जर होणार असेल ह्या हां. पद्धतीनं, तर वर्गामध्ये आपल्यासमोर हे सगळे विद्यार्थी लिहत असतील आणि आता मात्र त्यांना खरं मनातून काय वाटतं, हे आपल्या समोर येऊ शकेल. येतं. म्हणजे विद्यार्थी या प्रोसेसमध्ये ना रिफ्लेक्ट करायला शिकतात. म्हणजे स्वतःचे विचार मांडणं, एक्सप्रेस करणं ही क्षमता त्यांची विकसित होते. मग मॅडम ह्या पद्धतीनं विज्ञानातले तर कितीतरी प्रयोग आपल्याला वर्गामध्ये छान वर्गात करता पद्धतीनं घेता येईल. येतील. त्यामुळे ना प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, क्रिटिकल थिंकिंग, त्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंग या सगळ्या गोष्टींचा ना अंतर्भाव या कृतींमध्ये आपोआप येतो. म्हणजे जेव्हा मुलं एकत्र काम करतात आणि एकमेकांबरोबर काम करतात, तेव्हा आपोआप याचा अंतर्भाव होतो. कारण कोलॅबोरेशनमधनं लर्निंग खूप चांगलं होतं. हां, म्हणजे थोडक्यात आता मी कोणत्याही वर्गासाठी, कोणत्याही विषयासाठी अ, माझी स्वतःची कल्पनाशक्ती वापरून, थोडा अभ्यास करून मी माझ्या वर्गांसाठी ही पद्धती वापरू शकतो. बरोबर. आता हे आपण जी चर्चा करतोय त्यातून एक लक्षात आलं, की हे थोडंफार इंटरेस्टिंग आहे मुलांच्याही दृष्टीनं. कारण हो, हो. शेवटी ते नक्कीच. शिकणार हो, आहेत. हो. हां. अगदी. पण शेवटी पुन्हा एक प्रश्न राहतो, की हे आपण करतोय, यातून फायदा काय होणार आहे? यातून फायदा मुलांनाही होणार आहे आणि शिक्षकांनाही होणार आहे. म्हणजे काय आहे, की शिक्षकांचा जो वर्गातला वेळ आहे, तो मुलांबरोबर इंटरॅक्शन करण्यात जाणार आहे. त्यामुळे मूल समजण्यात शिक्षकांना जास्तीत जास्त मदत होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांनाही त्याचा फायदा आहे. म्हणजे त्यांना कन्सेप्ट समजणार आहेत, परीक्षेत मार्क मिळणार आहेत, हे तर झालंच. शिवाय एकमेकांबरोबर आपण कोएक्झिस्ट कसं करायचं किंवा मला एखादा प्रश्न पडला असेल, तर मी तो माझ्या मित्राकडून किंवा माझ्या मैत्रिणीकडून कसा समजून घ्यायचा
किंवा एखाद्याला येत नसेल तर मी त्याला मदत कशी करायची, हे सगळे स्किल्स माझे या क्लासरूममध्ये डेव्हलप होणार आहेत. हां. म्हणजे मी जर विद्यार्थिनी असेल तर मी एकीला मदत करीन, मी कोणाकडनं तरी शिकीन. तर हे सगळं ना आपलं कोलॅबोरेशन जे आहे तर ते सगळं आपसूक आपलं शिकलं जाणार आहे त्याच्यामध्ये. हां, म्हणजे आता मला लक्षात यायला लागलं, की आता मला वर्गात गेल्यानंतर काय काम काय करायचं आहे. करायचं? हां. पण तरी देखील काही समस्या असू शकतील असं मला वाटतं, की आपण याच्यामध्ये असं म्हणतोय, की वर्गपालट अध्यापन पद्धतीमध्ये हं, विद्यार्थ्यांना आपण पूर्व अध्ययनासाठी एक कृती देतोय हं. आणि त्या आधारे वर्गामध्ये अ, पुढे जो काही अभ्यास असेल, पुढची जी काही कृती असेल ती करून घेतोय. हं. पण अशी शक्यता आहे, की आपण दिलेलं काम विद्यार्थ्यांनी घरी केलंच नसेल तर? हां, हे तर नक्की होऊ शकतं. कारण ना आपण कायमच आयडियल सिनारिओजचा विचार नाही करू शकत. हं. आयडियल सिनारिओ काय आहे, की मुलांनी घरी दिलेलं काम करून यावं. 80% विद्यार्थी करणार नाहीत असं आपण आधी गृहीत धरलं समजा. असं होत नाही जनरली, पण तरी आत्ता धरलं. तर आपण वर्गात आल्यानंतर काही त्याला आपला प्लॅन बी तयार पाहिजे, की काहीतरी मी प्री-टेस्ट घेईन. एखादा आता समजा कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह हं. लेन्स मला शिकवायचं आहे. तर मी त्याची काही उदाहरणं त्यांना आधी विचारेन, की हे तुम्हाला कळलंय का? तर आपण पुढे जाऊ आणि मग त्या कॉन्सेप्टकडे जाईन किंवा त्यांना प्रयोग करायला म्हणजे त्यांच्यासाठी प्रयोग डिझाइन करून ठेवलेले असतील. तर ते प्रयोग किंवा वर्गात एखादा व्हिडिओ दाखवला, अशा पद्धतीने आपण ते पुढे जाऊ शकतो. त्यामुळे मुलं घरी दिलेलं काम करून येतीलच, याची आत्ता आपण शाश्वती नाही देऊ शकत. कारण अजून ते कल्चर डेव्हलप व्हायचं आहे. पण एकदा का हा विषय रुजत गेला, की मुलंसुद्धा क्युरियसली आता मला आज काय करायचं आहे, याचा विचार करतील आणि घरनं काम करून येतील. तर हा शेवटी परत कल्चर डेव्हलपमेंटचा म्हणजे कल्चर नर्चर करण्याचा मुद्दा येतो तिथे. हे कल्चर आता आपल्याला रुजवायला लागेल हळू-हळू. हां, म्हणजे वर्गात येण्यापूर्वी थोडं तरी शिकून ये, अशी सवय सर्व विद्यार्थ्यांना लागायला हवी. लागेल, हळू-हळू हं. लागेल. नक्की लागेल. अ, आता एक पुढचा एक मला पुन्हा प्रश्न आहे, की आता हा व्हिडिओ पाहून, ही चर्चा ऐकून काही शिक्षकांना वाटेल, की आपणही असा प्रयोग करावा. हं, मग त्याची सुरुवात हं. नेमकी त्यांनी कुठून करावी? म्हणजे आता आपण कसं आहे, की मगाशी मी म्हटलं, की सगळ्या कन्सेप्टसाठी हे करू शकतो का? तर हो, करू शकतो. पण आत्ता सुरुवात करण्यासाठी जसं मी मगाशी तुम्हाला ग्रहणाचं उदाहरण दिलं, की ग्रहण ही संकल्पना अशी आहे, की व्हिडिओ दाखवला तर जास्ती कळेल हं. किंवा एखादी वेगळी संकल्पना असली, की मुलं घरनं करून येतील आणि मग वर्गात आपण त्याची चर्चा केली. तर शिक्षकांनी काय केलं पाहिजे, काही कन्सेप्ट आधी निवडल्या पाहिजेत. त्याच्यासाठी प्री क्लास प्रिपरेशन मुलांसाठी ते सगळं रेडी केलं पाहिजे. मग मुलं ते करून आली आहेत असं आपण गृहीत धरणार आणि नसेल तर काही प्री टेस्ट घेऊन किंवा असं करून तो विषय आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करणार. वर्गात त्याच्याबद्दल चर्चा घडवून आणणार. शिक्षक काही चॅलेंजेस देतील मुलांना, की समजा कॉन्केव्ह लेन्स आहे, इमेज एवढ्या अंतरावर ठेवली तर त्याची प्रतिमा ऑब्जेक्ट सॉरी हां, कॉन्केव्ह लेन्स आहे. ऑब्जेक्ट एक ठराविक अंतरावर ठेवलं तर प्रतिमा कुठे दिसेल? त्याच्यानंतर ऑब्जेक्ट अजून कमी अंतर केलं, जास्ती अंतर केलं, तर हे सगळं वर्गात करून बघायला मिळेल मुलांना आणि मग ती चर्चा घडवून येईल आणि मग ते कन्सेप्ट मुलांना अ, स अ, आणि मग त्याच्यामधल्या ज्या काही शंका आहेत त्याचं निरसन होईल. हां, म्हणजे आता शिक्षक ह्या प्रयोगाला सुरुवात करणारच आहेत. हं, आता आपण ज्या उद्देशाने ही चर्चेला सुरुवात केली आहे चर्चेला, हं, तर या फेलोशिपसाठी हं, शिक्षक जेव्हा हा प्रयोग करणार आहेत, हा नवोपक्रम करणार आहेत, हं. तर हे करण्यापूर्वी त्यांनी काय विचार करायला हवा? हां, म्हणजे हे करण्यापूर्वी आपण म्हणजे एक 4 कन्सेप्ट निवडावे, 4-10 जे काय आहेत ते कन्सेप्ट निवडावेत आणि त्याच्यासाठी एक पूर्ण लर्निंग एक्सपिरियन्स मुलांसाठी डिझाइन करावा आणि प्रत्येकासाठी तो वेगळा असू शकतो, कारण प्रत्येक ठिकाणची मुलं वेगळी आहेत. तर तिथली परिस्थिती वेगळी आहे. तर त्या परिस्थितीला साजेसे काही उपक्रम म्हणजे प्री क्लास प्रिपरेशन असेल, वर्गात घेण्याच्या काही कृती असतील, काही असेसमेंट असेल आणि असेसमेंटवर परत काही आपण असेसमेंटवरची इंटरॅक्शन्स परत घेऊ शकतो वर्गामध्ये. म्हणजे काय आहे, की मुलांनी समजा याचं उत्तर ए, बी, सी, डी पैकी बी दिलं. तर तू बी का दिलंस? हं. तर त्याचं उत्तर मुलांना सांगता आलं पाहिजे. कारण काय आहे, की समजा आपण मल्टिपल चॉईसची काही परीक्षा घेतली, तर मुलं
पटकन कुठलं तरी एक सिलेक्ट करतात की पण ते का सिलेक्ट करतं हे ज्याला सांगता येतं त्याला तो कन्सेप्ट कळलेला असतो. हां. आत्ता आपण हे प्रयत्न करतोय, जो शिक्षक प्रयोग करणार आहे तर ते देखील अशा पद्धतीने प्रयत्न करतील. हं. पण आपण ज्याला निष्पत्ती म्हणतो, म्हणजे आता हे आपण नवक्रम राबवल्यानंतर हं. त्याचं यश काय असणार आहे किंवा त्याचे परिणाम काय होणार आहेत हे कसे मोजता येतील? हां, म्हणजे हा खूप मोठा विषय आहे. फ्लिप हं. क्लासरूमचे जे काय परिणाम म्हणजे ते प्रभावी ठरलं किंवा नाही ठरलं, हे जे आपल्याला मोजायचं आहे, तर हा मोठा विषय आहे. पण त्याच्यात मी साधारणतः असं सांगेन तुम्हाला, की मुलांना संकल्पना समजल्यात का, हे बघणं महत्त्वाचं आहे. त्याच्याशिवाय मुलांचा कॉन्फिडन्स वाढलाय का? ते एकमेकांबरोबर काम करू शकतायत का? ते मदत मागू शकतायत का? ते वेगळा विचार करू शकतायत का? तर हे सगळं ना शिक्षकांनी ऑब्झर्व्ह करणं गरजेचं आहे. तर मी बरेच वेळेला बघते, की विद्यार्थ्यांना ना मदत मागायला खूप लाज वाटते. मदत मागणं हे काहीतरी चुकीचं आहे असं वाटतं. तर ह्या स्किल्ससुद्धा आहेत ना, हे लाईफ स्किल्स आहेत आणि हे पण डेव्हलप होत जातात जेव्हा आपण असे वेगवेगळे उपक्रम रचतो त्यांच्यासाठी. तर ह्या सगळ्याचा विचार करून एखादं रुब्रिक तयार करून आपण याचं यश, अपयश किंवा त्याचा प्रभावीपणाचं पर्सेंटेज हे आपण ठरवू शकतो. हां, म्हणजे फक्त परीक्षेतील गुण इतकंच पाहणं पुरेसं नाही. नाही, नाही. हां. कारण आता आपल्याला नव्या युगामध्ये हं. जे स्किल्स गरजेचे आहेत, की मला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आलं पाहिजे, मला क्रिटिकल थिंकिंग आलं पाहिजे, क्रिएटिव्ह थिंकिंग आलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव हा आपल्या शिक्षणामध्ये आपल्या संकल्पनांच्या सोबतच झाला पाहिजे. तो वेगळा नाहीये किंवा एखाद्या संकल्पनेचं रिअल लाईफ ॲप्लिकेशन ह्याचा आधी विचार झालाच पाहिजे. कारण बरेचदा मुलांना असं विचारलं, न्यूटन्स लॉ सांग. तर थर्ड लॉ समजा, टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन हा तोंडपाठ असतो. पण त्याचं रिअल लाईफ ॲप्लिकेशन विचारलं, की तू कुठे बघितलंस? काय बघितलंस? तर हे सांगता येईलच याची खात्री नाहीये. त्यामुळे आपल्या आजूबाजूला, समाजात, परिसरात बघताना प्रत्येक संकल्पना कुठेतरी आपल्याला दिसत असते. ती दृष्टी मुलांची डेव्हलप करणं हे शिक्षकाचं महत्त्वाचं काम आहे आत्ताच्या. हां, म्हणजे विद्यार्थ्याच्या कामगिरीमध्ये जो बदल होतोय तो नोंदवणं. हां, नोंदवणं. हे काम शिक्षकाचं असणार आहे. हां. आणि शिवाय म्हणजे काय आहे, की जिथं-जिथं आपण परिसरात फिरतोय, समाजात फिरतोय, तिथं आपण शिकलेल्या कन्सेप्टचं कुठेतरी ॲप्लिकेशन आहे, याची जोडणी मुलाच्या मनात होणं आणि मुलाला ही दृष्टी देणं, हे शिक्षकाचं काम आहे. म्हणजे फक्त गुण वाढवणं हे आपलं काम नाहीच आहे. ही दृष्टी देणं शिक्षकांनी, हे शिक्षकाचं काम आहे. हां, म्हणजे आता एकूण आपण असं पाहतोय, की आपण फ्लिप क्लासरूम शिक्षकांनी वापरावं यासाठी आपण त्यांना प्रेरित करतोय. हां. हे करताना आपल्या चर्चेमध्ये एक उल्लेख येऊन गेला, की एआयचा वापर शिक्षकांनी करायला हवा. हं. विद्यार्थ्यांना विशेषतः आपण 1ली ते जे 8वी पर्यंतचे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्या बाबतीमध्ये खूप सावधपणे विचार करतोय. बरोबर. पण 9वी ते 12वीचे विद्यार्थी असतील, तर त्यांना मात्र आपण एक पर्यवेक्षित एआयचा वापर या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. हं. पण तरी देखील एआयचा वापर करताना मग शिक्षकांनी कोणती काळजी घ्यायला हवी? एक म्हणजे एआयने दिलेलं सगळं बरोबरच आहे, असं हां. आधी गृहीत नाही धरायचं. त्याची ॲक्युरसी काही संदर्भ ग्रंथ, तुमचे टेक्स्ट बुक्स याच्याबरोबर पडताळून पाहिली पाहिजे. त्यानंतर मुलं जेव्हा एआय वापरणार आहेत, तर त्याचा वापर योग्य तऱ्हेने होतोय ना, मुलं जनरेटिव्ह पद्धतीने करत नाही आहेत ना. कारण नाहीतर माझा गृहपाठ करून दे म्हणून मुलं सांगतील आणि एआय गृहपाठ करून देईल आणि तो उतरवून मुलं आणतील. ह्याच्यात काही आपण म्हणजे अचीव्ह काही करत नाही आहे. तर एआयचा वापर हा पॉझिटिव्ह पद्धतीत कसा होईल, हे शिक्षकांनी बघणं खूप गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणजे वेगवेगळे चॅलेंजेस हे येतच राहणार आहेत. जशी पिढी पुढे जाईल तसे चॅलेंजेस वाढणार आहेत. पण म्हणजे टीचर्स हॅव टू बी अहेड ऑफ दॅट टाईम. हां, म्हणजे आता मला कळलेला अर्थ असा आहे, की आपण आता एका नव्या पद्धतीचा विचार करतोय, की जी पद्धती प्रत्यक्षात सर्वजण किंवा बरेचसे शिक्षक वापरत होते. वापरत हां, होतेच. आता बरोबर त्याला आहे. हां. अधिक नेमकेपणानं आपण वापरणार आहोत. आणि ह्या पद्धतीमध्ये सर्वात चांगलं मला काय आवडलेलं आहे, की विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनाची सवय लागणार आहे. अगदी बरोबर. दुसरं हां.
शिक्षकांचा जो वेळ आहे, वर्गातला वेळ, तो देखील वाचणार आहे वाचणार आणि विद्यार्थ्यांना देखील त्याच्यात आनंद मिळणार आहे. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असणार आहे. आणि विद्यार्थी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करणार आहेत. म्हणजे पारंपरिक वर्गखोलीमध्ये काय होतं की सगळे बसलेले असतात, पुढची 4 बाकांवरची मुलं लक्ष देत असतात आणि बॅकबेंचर्स हे असे टॅग केले जातात किंवा लेबल केले जातात. ते नाही होणार. याच्यात सगळे पार्टिसिपेट करतील. हां, म्हणजे आपण या पद्धतीला म्हटलंय की वर्ग पालट अध्यापन पद्धती. हम्म. पण याचा अर्थ असा नाही की वर्गच उलटा करायचा आहे. नाही तर विद्यार्थ्यांना आपण सक्रिय करतोय. सक्रिय करतोय. हां. त्यांना थोडं स्वायत्त करतोय. हो. त्यांचं शिकणं जास्त अर्थपूर्ण करतोय. हो. फ्लिप क्लासरूम पद्धती आता आपण वापरण्याबद्दल आपण छान चर्चा केली. मग आता हा प्रयोग राबवताना काही अडचणी येऊ शकतील का मला वर्गामध्ये? हां, म्हणजे अडचणी म्हणण्यापेक्षा आपण त्याला चॅलेंजेस म्हणूयात. आता चॅलेंजेस काय आहेत की मगाशी आपण बघितलं की व्हिडिओ हे प्रभावी माध्यम आहे. जिथं टेक्नॉलॉजी आहे तिथं ते वापरावं. जिथं टेक्नॉलॉजीच्या सुविधा उपलब्ध आहेत तिथं ते वापरावं. जिथं नाही आहे तर तिथं अडून न बसता वेगळे उपक्रम रचावेत, काही कृती रचाव्यात शिक्षकांनी. तर समस्या ह्या येणारच आहेत. कुठलंही आपण नवीन जेव्हा उपक्रम राबवतो तर तो समस्या नाही आहेत असं नाही होत. समस्या येणारच आहेत, पण त्याच्यावर क्रिएटिव्हली आपण विचार करून मात करणं हे आपलं शिक्षकांचं काम आहे. तर ते शिक्षक आपले नक्कीच करतील, कारण शिक्षक तेवढे उत्साही नक्की असतातच, कारण त्यांना विद्यार्थ्यांपर्यंत सगळं पोचवायचं असतं, म्हणून ते नक्की करतीलच ते. धन्यवाद मॅडम. मित्रांनो, खरं तर इथे चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या मनात देखील शंका होती की आपण ज्याला फ्लिप क्लासरूम म्हणतो हे नेमकं आहे तरी काय. पण आता मी चर्चा ऐकली, त्यांच्यासोबत बोलणं झालं आणि ह्यानंतर मला असं वाटायला लागलं की आता मी माझ्या वर्गात असे काही प्रयोग करू शकतो. जे प्रश्न बऱ्याचशा शिक्षकांच्या मनात होते ते प्रश्न आपण इथे विचारलं. त्याच्यावर खूप चांगली उत्तरं आपल्याला आलेली आहेत आणि मला वाटतं नक्की योग्य दिशा मिळालेली आहे. आसावरी मॅडम इथे आपल्यासोबत होत्या आणि त्यांनी खूपच अगदी आपल्या सगळ्याच शंकांचं निरसन केलं आहे. त्यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो मॅडम. आणि मला अपेक्षा आहे की आपल्या सभोवतालच्या, आपल्या राज्यातील, आपल्या देशातील जे शिक्षक हा व्हिडिओ पाहत असतील तर सर्वांना यातून नक्कीच प्रेरणा मिळेल. धन्यवाद.